समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगनन हितपानी मंडनन मंडनानां तरुण तुलसी माला कंजरं कंदनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्मा चराचरात वास करणारी भगवंताची चिद्विलास निश्चित स्वरूपीने आदिमाय आदिशक्तिमाय मुक्त यांच्या असीम कृपेने पितृपक्षाचा हा कालखंड सुरू आहे। वैदिक परंपरेमध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये श्राद्धाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। मग श्राद्ध का करावे, श्राद्ध करण्यामागचा हेतू काय? आमच्या वेदशास्त्र पुराणामध्ये आमच्या शास्त्रकारांनी आम्हाला श्राद्धाची जी काही महती आणि श्राद्ध कर्माबद्दल जे सांगितलं पितृपक्षामध्ये, त्याच्या मागचा उद्देश काय, कशासाठी करायचं? आधुनिक काळामध्ये भौतिक काळामध्ये लोकांना श्राद्धाची आवश्यकता भासत नाही। मग श्राद्ध का करावं, श्राद्धाचं महत्त्व काय? मानव देहधारी जीवावर 3 प्रकारचे ऋण असतात। धर्मशास्त्र वचन आहे, ऋण त्याला म्हणावे ज्याला विश्रांती नाही, जे फेडल्या वाचून गत्यंतर नाही त्याला ऋण म्हणतात। ऋण, हत्या, वैरत्व आणि चिंता या 4 गोष्टी चुकत नाही। ऋण फेडल्याशिवाय माणसाने मरू नये। साने गुरुजी म्हणायचे, कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक। ऋणी असणे, ज्याप्रमाणे विष भक्षण करणे त्याप्रमाणे माणसाने ऋणी असण्यासारखे कुणाचं ऋणी असणे। जैसा का विषाचा लेश घेतलिया होय बहुवश, मग निभ्रांत करी नाश जीविताशी ज्ञानोबराय म्हणतात। ऋणशेष, अग्निशेष, शत्रुशेष हे पुन्हा पुन्हा वाढत असतात, म्हणून यांचा शेष भाग शिल्लक ठेवू नये। अर्थात कर्ज पूर्ण फेडावं, अग्नी संपूर्ण विझवावा आणि शत्रू निशेष नष्ट करावा, संपूर्ण नष्ट करावा। ऋणशेषम अग्निशेषम शत्रुशेषम तथैवच पुनः पुनः प्रवर्धन्ते तस्मात् शेषम न धारयेत, असं स्मृती सांगते। तुकोबाराय सांगता, ऋण वैर हत्या हेतूनच सुटी नेदिता। जर मनुष्य जन्मात येऊन तुम्ही या कर्जापासून मुक्त झाला नाहीत तर अनंत कालपर्यंत जन्म मरणाच्या येरझारा चुकणार नाहीत, अर्थात मुक्त होणार नाही। ज्ञानोबराय सांगतात, जैसा समर्थ आणि ऋणिया मागो आला बायनिया न लोटे तैसा प्राणिया पडे तो भोगू। ज्ञानोबराय 18व्या अध्यायामध्ये सांगतात, सावकाराच्या बंधनातून सुटका करून घ्यायची असल्यास त्याची एक दिडकी सुद्धा शिल्लक ठेवू नये। तुकोबाराय सांगतात, राहू नेदी बाकी दान ज्याचे तया टाके। मुक्त सर्वांनाच व्हायचं आहे, परंतु अगोदर पितृऋण, देवऋण आणि ऋषीऋण यांची फेड करणं अगत्याचं आहे। हे न करता मोक्षमार्गाचं सेवन करताना पतन पावतो। मनुस्मृती सांगते, ऋणानी तृणपाकृत मनो मोक्ष विशेष अपनाकृत मोक्षम तो सेवमानो व्रजत्यधा। सर्वप्रथम पितृऋणाचा आपण विचार करूया। पितृपक्ष सुरू आहे। समग्र पुरुषार्थाची प्राप्ती करून देणारा हा देह माता पित्याच्या कृपेनं आपल्याला लाभलेला आहे, आई वडिलांच्या कृपेनं तो लाभलेला आहे। तेव्हा शास्त्रोक्त पद्धतीने विवाह करून संतती निर्माण करून तद्वारा वंशवेलीचा विस्तार तसेच कुलाचार आणि कुलधर्माचं पालन करावं। जिवंतपणे तन्मन धनाने माता पित्यांची सेवा करून त्यांना संतुष्ट करावं, नाहीतर जिता नाही अन्न मेल्यावरी पिंड दान, मेला राखे दिस जाले पण झाले ओस। ही लवाडी आहे, लोक लाजेस्तव केली जाणारी एक दांभिक क्रिया आहे। मरणोत्तर श्राद्ध, तर्पण, पिंडदान, दानादी कर्म अवश्य करावी, परंतु जिवंत आईवडिलांना प्रसन्न ठेवणे त्याही पेक्षा श्रेष्ठ आहे। त्यांच्या सेवे करून आपला हा देव ओवाळून टाकावा, असंच सगळ्या संतांनी आणि शास्त्रकारांनी। सकड तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया सेवेशी शरीरे लोणिकी, जे ज्ञानोबराय म्हणतात। श्राद्धादी कर्मावर नास्तिक आणि आधुनिक शिक्षित लोकांचे काही शंकांचा विचार करणे क्रमप्राप्त होते। त्यांचं म्हणणं असं आहे की जीवित माता पिता आणि गुरुदेवांची सेवा करणे हे मनुष्याचं कर्तव्य आहे, परंतु मेल्यानंतर शरीराचे दहन झाल्याने त्याची राख होते आणि देहरहित आत्म्यामध्ये खाण्यापिण्याची योग्यता नसते। तो आपल्या कर्मानुसार पूर्ण जन्म प्राप्त करतो। त्यामुळे श्राद्ध कर्माचे औचित्य काय, श्राद्ध कशासाठी करायचं? अर्थात आत्मा दुसऱ्या देहात निघून गेला आणि शरीराचे दहन झाले, मग श्राद्ध कोणाचे करायचे? अशा प्रकारे कुतर्क चारबाकांद्वारे केले जातात। यथाक्रम या शंकेचं समाधान आणि निरसन केलं जातं। तुर्त श्राद्ध कर्माबद्दल वैदिक
आणि हे प्रमाण काय ते बघू. प्रेतानां पितृश्यम निर्दिश्य भोज्यम यत्प्रियमात्मनि श्रद्धया दीयते तत्र तस्मात्सं परीक्षते. शास्त्रकार सांगतात, मृत पित्रांच्या उद्देशाने आपणास प्रिय जे भोग्य पदार्थ अन्न पाणी वस्त्र शय्या पात्र गाय सुवर्ण इत्यादी श्रद्धापूर्वक दान केले जातात त्याला श्राद्ध म्हटले जातं. जे श्रद्धेनं केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात. तसेच प्रभू रामचंद्र आणि दशरथ राजाचं भीष्माने शंतनूचं आणि पांडवांनी पंडूराजा प्रित्यर्थ पिंडदानाची क्रिया केल्या असा इतिहास आहे. श्राद्धामध्ये पिंडदान का करावं या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी प्रथम जन्म आणि मृत्यू या संबंधी शास्त्रीय रहस्य आत्मसात करण्यात पिंडिते ब्रह्मांडीय न्यायाप्रमाणे प्राण्याच्या प्रत्यक्ष दृष्ट देह स्थूल आणि जड आहे. तसे देहाभिमानी जीव चेतन आणि सूक्ष्म आहे. शरीर पंचकोशात्मक आहे. अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आणि आनंदमय अशी त्यांची नाव आहे. या पंचकोशात स्थूल सूक्ष्म कारण या 3 देहांचा अंतर्भाव आहे. आता पंचकृत पंचमहाभूतांच्या संयोगाने या भूमंडळामध्ये आपण प्रकट झालो. याला जन्म ही संज्ञा आहे. संत तेच सांगतात, पंचभूतांचा गोंधळ केला एके ठाई मेळ लाविला सबळ अहंकार त्या पाठी. देहा हा उसना आणला पाचांचा शेकी त्यांचा ते असे लागे देणे. देह पाचापासून शब्द पंचमहाभूतांपासून हा शरीर हा देह आणलेला आहे. तसेच भोग प्रयुक्त कर्म समाप्त झाल्यामुळे पंचभूतांचा वियोग होऊन लोकांतरात गमन करणे याला मृत्यू म्हणतात. अर्थात ज्या योगाने आणि सर्वथा आणि सर्वदा सत्ता शून्य होते अशा भयंकर स्थितीचे नाव मरण आहे. कारण स्थूल देहाचा त्याग करून जीव पृथक झाला तरी 17 तत्वाच्या सूक्ष्म देहाची तो संबंध असतो. विवेक चूडामणी ग्रंथामध्ये आचार्य म्हणतात, वाघादी पंच श्रवणादी पंच प्राणानी पंच भ्रमामुखानी पंच बुद्ध्याद विद्यापिर्च काम कर्मणी पर्युष्टकम सूक्ष्म शरीर माहू. असं विवेक चूडामणी ग्रंथामध्ये आचार्य सांगतात. वाणी आणि पंचकर्मेद्वारे श्रवणादी पंच ज्ञानेंद्रियद्वारे पंच प्राण आकाशादी पंच महाभूते पंचक्रम चतुष्ट अविद्या काम आणि कर्म अशा एकूण 27 तत्वाच्या संघातापासून हा देह बनला आहे. स्थूल पंचमहाभूते आणि स्थूल कर्मेंद्रिय यातून वजा केली असता 17 तत्वांचा लिंग देह असतो. पंचदशिकार विद्यारण्य स्वामी हे सांगतात, बुद्धी कर्मेंद्रिय प्राण पंचकर्मण स्पृध्या शरीरम सप्तदशम ती सूक्ष्म तलीन उच्चते. हे जेव्हा प्राणी मरतो त्यावेळी त्याच्या हस्तपादाचे अवयव निश्चेष्ट होतात. पाहणे ऐकणे गंध घेणे इत्यादी इंद्रियांच्या शक्ती क्रमशः हळूहळू नष्ट होत जातात. पंचप्राण आपापल्या स्थानामध्ये च्युत होतात. प्राणापानादी वायूचे तारतम्य बिघडल्यामुळे प्राणवायू अवरुद्ध होतो. याचंच मरण हे नाव आहे. सूक्ष्म असा जीव सूक्ष्म देहात संयुक्त होऊन परलोकी निघून जातो. गीता सांगते, शरीर यद्वानुक्ती इच्छाप्त क्रामतीश्वरः गृहीत्वानि संयाती वायुगंधार निवास. जैसा अपमान या ते सकृताची संपत्ती का साई खडे याची गती सूत्रतंतू नाना मावडते तपणे नेजती लोकांची दर्शने हे अस्वद्रुती पावणे नेजी जायची देवी मनसष्टान या इंद्रियांती धनंजया देहराजने देहा पाशोनी गेला निळावर आहे म्हणतात. सारांश फुलातील सुगंधाप्रमाणे सूक्ष्म देहारहित जीवात्मा परलोकी जातो, सूक्ष्म रूपाने राहतो. आता आपण लक्षात घ्या की स्थूल शरीरामध्ये असताना जीवात्मा जसा विषयांसाठी तळमळत असतो तसा सूक्ष्म शरीरधारी जीव देखील इहलोकीच्या सतत अभ्यासामुळे परलोकी त्या इंद्रियांच्या विषयादी अभिलाषा करतो. परंतु वासनापूर्तीचे साधन जो भोगायतन देह तो उपलब्ध नसल्याने उपभोग घेण्यात असमर्थ असतो. या स्थितीचं अनुमान खालील उदाहरणावरून सहज करता येते. कल्पना करा, एखादा राग रसिक गाण्याचा शौकी मनुष्य बधीर झाला, सिनेरसिक आंधळा झाला, अत्तराचा प्रेमी नकटा झाला. पूर्वानुभव विषयांचे वारंवार स्मरण करेल, मात्र त्या इंद्रियाच्या अभावी आवडीचा विषय भोगताना आल्यामुळे संतप्त होईल, दुःखी होईल. जया जयाची आवडी तया लागी ते चरफडी तुकोबाराय म्हणतात. विषयांच्या आसक्तीमुळे जीवाच्या मागे जन्ममरण लागतं असं तुकोबाराय म्हणतात. विषयाच्या देहाचे जग बांधिये रे म्हणूनही लागले जन्म मृत्यू. वरील उदाहरणाप्रमाणे परलोकी देहरहित जीवाची दशा होते. मरताना सत्वरजत्मक जशी वासना असेल त्याप्रमाणे जीव देव पितर भूत प्रेत अथवा पिशाच इत्यादी बऱ्या वाईट योनीत प्रविष्ट होत असल्याने त्याला अनेक नामे प्राप्त होतात. तात्पर्य, जन्म मृत्यूचं हे रहस्य लक्षात आलं की हे देखील समजते की परलोकी गेलेल्या जीवाला ताद्वत भोगायतन पिंडाची प्राप्ती होतो. तृप्त एवढ्या करता वेदाने मृत व्यक्ती प्रित्यर्थ श्राद्धाचं विधान केलेलं आहे. अंत्येष्टीकालीन पिंडदान.
मरणापासून ते 10 क्रियेपर्यंत शव, पांथ, खेचर, भूत आणि साधक असे 5 पिंड होतात. हे पंचमहाभूतांचे उपलक्षण आहे. त्यानंतर 10 दिवस दररोज क्रमशः शिरपूरक, कर्णाक्षी नासिकापूरक, गलांस भुजक वक्षस्थलपूरक, नाभिलिंग गुदापूरक, जाणुजंगा पादपूरक, मर्मपूरक, सर्वनाडीपूरक, दंतपूरक, बलवीर्य ओजपूरक आणि क्षुधापूरक असे 10 पिंड दशक्रिया विधीपर्यंत होतात. या पिंडांना दशगात्र असं म्हणतात. हे भोगायतन शरीराच्या सांगतेचे उपलक्षण मानतात. 4थ्या दिवशी अस्थि संचय श्राद्धात एक पिंड दिला जातो. हा अंतःकरणाचं उपलक्षण आहे. अशा प्रकारे एकूण 16 पिंडांचा मनी षोडशा प्रसिद्ध आहे. याप्रमाणे षोडश कलम वै ब्रह्म या वेदवचनानुसार ब्रह्म 16 कलांनी पूर्ण होते. तद्वत उपरोक्त 16 पिंड तद्वत विज्ञान पूर्व आर्धद्वैहिक उपस्थानाने मृतात्म्यास सर्वांग परिपूर्ण बनून भोगायतनाची म्हणजे अर्पित पिंड ग्रहणाची पात्रता दिली जाते. त्यामुळे वायुमंडळात निरुद्देश न भटकता त्याचा लोकांतर गमनाचा भविष्यकालीन मार्ग प्रशस्त होतो. गात्राणी ते ब्रह्मणा कल्पयामी असे अनेक प्रमाणे वेदामध्ये आढळतात. श्राद्धाने सर्व योनीमध्ये तृप्ती होते. मृत व्यक्तीच्या देहाचे दहन झाले आणि जीवात्मा सकर्मानुसार नाना योनी द्यावयास निघून गेला. त्यामुळे त्याला तेथे अर्पण केलेले अन्न कसे प्राप्त होईल ही शंका त्यानुसार मनुस्मृतीमध्ये प्रमाण आलेले आहे. यद्वत दादी विधिवत सम्यक श्रद्धा समन्विता तत् पितॄणाम भवती परत्रानंद मक्षयम. श्रद्धापूर्वक आणि विधीपूर्वक जे जे पदार्थ पितरांच्या प्रित्यर्थ प्रदान केले जातात ते अनंत कालपर्यंत त्यांना परलोकात अक्षय तृप्ती प्रदान करतात. जसं गंगेचं पाणी स्नान करताना आपण देवांना वा पितरांना अर्पण करतो ते पडते गंगेत, परंतु ज्यांच्या प्रित्यर्थ दिले जाईल त्यांना प्राप्त होते. गंगेचे उदक गंगे जैसे अर्पीचे देव पित्रोद्देशे असं महाराज म्हणतात. अथवा वडिलांच्या नावाचा उल्लेख करून वासुदेवास वाळवंटात दिलेला रुपया व्यर्थ गेला असे म्हणता येईल काय? नाही. तळपायाला चंदनाचा लेप लावला असता त्याची शीतलता मस्तकापर्यंत पोहोचते हे आपण जाणतो, कारण सर्व अवयवांचा एकमेकाशी संबंध आहे. तुका म्हणे पाये डोळा सुखाव्याच्या नाही, माय वनी द्याल्या धाये गर्भा अंतवन न पाहे, तैसा पूजिता वैष्णव सुखे संतोष तो देव. माय वनी द्याल्या धाय, माता आणि गर्भ, भक्त आणि देव यांचा परस्पर संबंध असल्यामुळे एकाच्या सुखाने दुसरा सुखावतो. अन्यथा या वचनांचे औचित्य काय? तसेच मात्या पित्यापासून उत्पन्न पुत्राचा संबंध आहे. तसे नसते तर पुत्राच्या पातकाचरणाने पित्रांची अधोगती कशी संभवेल? पतंती पित्रो हिंसा लुप्त पिंडोदक क्रिया गीताकार वर्णन करतात. आता श्राद्धात भिन्न भिन्न रूपाने कसं प्राप्त होते त्याबद्दल स्मृती सांगते. पितृलोकात गेलेल्या प्राण्याला अर्पण केलेले श्राद्धानं स्वधा रूपानं प्राप्त होते. शुभ कर्माच्या योगाने जर पिता देवयोनीत गेला असेल तर श्राद्धात दिलेले अन्न अमृत रूपात परिणत होत त्याला देवयोनीत प्राप्त होते. गंधर्व झाला असेल तर विविध भोगांच्या रूपाने, पशु झाला असेल तर तृण रूपात, यदा कदाचित वायू भक्षत नायुगी लाभला असेल तर श्राद्धांना वायू रूपात परिणाम पाहून त्यात तृप्त पावेल. यक्षाला पेय रूपाने, राक्षसाला आमिष बनवून, दानव योनी प्राप्त जीवास मांस रूपात, प्रेताला रक्त रूपाने आणि मनुष्य योनीत जीर्ण धारण केला असल्यास ते श्राद्धानं विविध अन्न रसादीच्या रूपात परिणत होऊन प्राण्याला तृप्त करेल असं देवल स्मृती सांगते. म्हणून श्राद्ध कर्म वेद स्मृती पुराणामध्ये अगत्य आहे. बरं, मग पुत्राने श्राद्ध का करावं? उद्धार पावणे आणि पतन पावणे या दोन्ही स्थिती स्वकर्माधीन आहेत. आयुष्यभर पुत्र पित्याची सेवा यासाठी करतो की तो त्याचा जनक आहे, परंतु वडिलाचा देह भस्मसात झाल्यावरही त्याने श्राद्ध का करावे? दुसरं, जीव कोणाचा बाप नव्हे आणि पुत्र नव्हे या प्रश्नाचं उत्तर हे की जर कोणी व्यक्ती संतती उत्पन्न न करता आजन्म नैष्टिक ब्रह्मचर्याचं पालन करतो तर एकमेव या व्रतप्रभावाने दशमद्वाराने प्राण बाहेर काढून सूर्यमंडळाचा भेद करीत अपुनरावृत्ती पुन्हा जन्म न घेणे मार्गाचा प्रतीक बनतो, मुक्त होतो. परंतु सर्वच मनुष्यांनी या मार्गाचा अवलंबन केला तर सर्वांचे आश्रयस्थान अशा ग्रस्त धर्माचा अभाव होईल, नव्हे समग्र वर्ण धर्माचा उच्छेद होईल. असे होणे ईश्वर संमत नाही, शास्त्र संमत नाही. आणि म्हणून मोठे मोठे ऋषी मुनी, संत, महात्मे जगत प्रवाहाच्या संचलनार्थ ग्रस्ताश्रमाचा स्वीकार करतात. धन्य ग्रस्ताश्रमा प्रजा निर्माण करतात. परिणामी दशमद्वाराने प्राण प्रयाणाची स्वाभाविक शक्ती क्षीण होऊन जाते.
पित्याची झालेली ही हानी भरून काढण्याची जबाबदारी पुत्रावरती आहे. म्हणून पित्याच्या दाहकर्म समय पुत्र हातात वेळ घेऊन 3 वेळा कपाळाचा स्पर्श करून शेवटी तोडून टाकतो. याला कपाल क्रिया म्हणतात. स्मशानामध्ये ते केल्या जाते. याचे सारस्य असे की सर्व आप्तेष्ट बांधवांसमक्ष पुत्र हा संकेत देतो की जर वडिलांनी मला जन्म दिला नसता तर ब्रह्मचर्याच्या बलाने त्यांची कपालास्थी स्वतः भग्न होऊन त्याच दशमद्वाराने प्राणांची निर्गमन होऊन ते मुक्त झाले असते. पण माझ्यामुळे त्यांचे सामर्थ्य नष्ट झाले. मी कपालस्थीला 3दा स्पर्श करून प्रतिज्ञा करतो ही त्रुटी भरून काढण्यासाठी श्राद्धादी अर्ध दैहिक क्रिया करीन आणि पू नामक नरकापासून त्राण करणारा पुत्र हे नाव सार्थ करेन. वस्तुतः पुत्रत्वाचा आधार श्राद्ध हाच मानला गेलेला आहे. जीवतो वाक्यकरणामृतान हे भूरी भोजनाम गयानाम पिंडदानाश्च त्रिभी पुत्रस्य पुत्रतः. देवल स्मृतिकार सांगतात, जिवंत माता पित्यांचे आज्ञा पालन करणे आणि मरणोत्तर अर्घ्य दैहिक संस्कार तर्पण ब्राह्मण भोजनादी केल्यामुळे तसेच गया इथे तीर्थात जाऊन पिंडदान केल्यानेच पुत्रता सिद्ध होत असते. अर्थात वरील 3 कार्याचे संपादन हेच पुत्रत्वाचे द्योतक आहे. आता प्रत्येक जण आपापल्या कर्माने तरतो बुडतो. मग दुसऱ्याचं म्हणणं पुत्राचे कर्म पिंडादादी या का घ्यावे अशी शंका लोक घेतात. वस्तुतः पुत्रास पित्याने जन्म दिला, हाडाची काडे रक्ताचं पानं करून त्याचं पालन पोषण केलं, तेव्हा तो परका ठरत नाही. मग आताच परका का वाटतो? सत्य सांगा. वडिलोपार्जित संपत्तीचा तुम्ही उपभोग घेतात की नाही? दुर्दैवाने तुमच्या वडिलांना व्यभिचारजन्य प्रमेहासारखे रोग असतील तर ते तुम्हाला देखील अनुवंशिकतेने प्राप्त होतात. एकाच्या कर्माचे फळ दुसऱ्याला मिळत नाही अशी जर व्यवस्था सृष्टीत असेल तर शेतकऱ्याने पेरलेलं धान्य, माळ्याने निर्मिलेली फुले फळे, कोष्ट्याने विणलेले कापड, कुंभाराने केलेलं मडकं इत्यादी वस्तूंचा उपभोग घेण्याचा तुम्हाला हक्क काय? कारण हे पदार्थ दुसऱ्याने उत्पन्न केले. पण तसे नवे. वस्तुतः उत्पादकांच्या श्रमाचे मूल्य देऊन स्वतःच्या श्रमाने अर्जित कष्ट देऊन आपण त्या वस्तू खरेदी करतो. श्राद्ध कर्मात देखील हेच तत्व तंतोतंत लागू पडते. ज्या योगाने मोक्षासारखी दुष्प्राप्त वस्तू प्राप्त होऊ शकली असती तरी अमूल्य आपल्या जीवनाचा व्यय करून पुत्राने पित्यास विकत घेतले आहे. तसेच आपले सर्वस्व अर्पण करायला उपकृत केले आहे. त्याच्या मोबदल्यात चुडका भर पाणी अर्पण करताना जर पुत्र तर्क कुतर्क पण करून परंतु करीत तर त्याच्यासारखा कृतज्ञ कोण असेल? कृतज्ञ हा उपकार केला, चोरा व्यवहार दिला. महाराज म्हणतात कृतज्ञावर उपकार केला आणि चोराच्या हातात व्यवहार दिला असं होईल. श्राद्ध करणे म्हणजे पितरांवर उपकार करणे नव्हे तर पितृऋणाचे अल्प मात्र व्याज फेडणे आहे. आतापर्यंत श्राद्ध विषय केले निरूपण धर्मशास्त्र दृष्ट्या असून ते प्रत्येक पुत्राचे कर्तव्य आहे. त्यात विशेष काही नाही. कर्म आचरण याचे स्वगुण विशेष तो कोण काय तेथे. जोपर्यंत आपण विधी निषेधाच्या बंधनात तोपर्यंत कर्तव्य त्याग संभवत नाही. शिकासूत्र तुझा गुंतला समान तोवर तुझा न श्रोतीदास त्याची तुझं काही चुकताची नीत होशील पतित नरकवासी. महाराज म्हणतात स्वकर्म निर्वाहाने पिंडदान तर्पण आदी केल्यामुळे पित्याला परलोकी सुख आणि पुत्राला पुण्यप्राप्ती ही फले प्राप्त होतात. पण हे फल कर्मजन्य होण्यास तो क्षीण होणार आहे. स्पष्टार्थ असा आहे उपरोक्त कर्माने मोक्ष प्राप्त होत नाही व त्याशिवाय संसारातील आवागमन थांबत नाही. परलौकिक गती आणि उत्तम भोग या बाबतीत पिंडदानादी कर्माद्वारे पुत्राचे सहकार्य कामे पडते. मात्र उद्धाराच्या बाबतीत इतरांच्या सहकार्याची गरज नाही. आपणच आपला उद्धार करायचा असतो. आपली आपण करा सोडवणं संसार बंधन तोडावे. भगवान सांगता उद्धरेदात्मात्मानं मात. आपणची तारी आपणची मारी आपण उद्धरी आपण या. शुकनळी न्याय गुंतला असे काय विचारू न पाहे मोकळी या. मस्तकावरील ओझ्यामुळे झालेले दुःख दुसरा कोण निवारण करेल? मात्र भूक तहानादीपासून होणारे क्लेश ज्याचे त्याने दूर केले पाहिजे. पिता पुत्रादी आपणास कर्जमुक्त करील तर संसार बंधनातून स्वतःपासून कोण मुक्त करणार? नाथरायने हाच विचार स्पष्टपणे मांडलेला आहे. पाहता या परमार्था सहाय्य नव्हती माता पिता पुत्र भाता दुहिता कांता सहाय्य सर्वताही नव्हती. परमार्थ सहाय्य नव्हे व्याही शेकी सहाय्य नव्हे जावई आपणही सहाय्य आपण पाही. जो निजदेही विवेकीनाथ बाबा सांगतात आपण काशी तारी ऐसा नाही कोणी धडते नासून भलता टाकी. प्रश्न हा निर्माण होतो की संसार वर्णता संसार भवसागरातून स्वतःचा कायमचा उद्धार करून घेण्याचे साधन कोणते? तर आत्म्याचे अप्रोक्ष ज्ञान व तद्वत परमात्मा साक्षात्कार याला भगवत दर्शन असे म्हणतात. या ज्ञानाचा विशेष करून स्वतःचा केवळ उद्धार न करता इतरांच्या उद्धाराचा मार्ग देखील प्रशस्त होतो. कुलम पवित्र जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवतीचे
अपार संबित सुख सागरेस्मिन ब्रह्मे चितः, ज्याचे चित्त अपार चिदानंद सिंधू परब्रह्म्यात लीन झाले आहे, त्याचे कुल पवित्र आहे. माता कृतार्थ झाली, पृथ्वी पुण्यवान झाली. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. ध्रुवाने तपस्या केली तर ध्रुवपदाचा लाभ सुनीतलाही झाला. पण काय हो, ज्ञानाने परमात्मा दर्शन होऊन मोक्ष प्राप्ती होईल, परंतु त्या ज्ञानप्राप्तीसाठी कोणता उपाय? तर पिंडदान. आपला पिंड आपल्यालाच देवाने अर्पण करावा. तुकोबर आहे त्या एका ठिकाणी, पिंड पदावरी दिला आपली करी. पितरांच्या तृप्तीसाठी भाताचा पिंड, उदक, तीळ, जव, वस्त्र, गाय, सुवर्ण इत्यादी द्यावे लागतात. परंतु भगवत प्रसन्नतेसाठी स्वतःचा देह समर्पित करणे अगत्याचं आहे. पिंड म्हणजे देह, म्हणून श्राद्धाला, पिंडाला आपल्या धर्मात, आपल्या शास्त्रात अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्या आईवडिलांच्या उपकारातून उतराई होण्याकरता श्राद्ध करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रत्येक मुलाने कर्तव्य म्हणून आपल्या मायबापांच्या उपकारातून उतराई होण्याकरून अल्पसं व्याज फेडण्याचा हा प्रयत्न करणे म्हणजे श्राद्ध, पिंडदान आहे. आणि तो पितृपक्ष सुरू आहे. आपल्या पितरांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता प्रत्येकाने श्राद्ध करणं अत्यंत गरजेचं आहे. ते शास्त्रोक्त आहे, विधिसम्मत आहे, ईश्वर संमत आहे. आदिशक्ती मुक्ताबाई की जय. पुंडलिक वरदा हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका.